दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणानं दुचाकी चोरल्या आणि वडिलाच्या भंगारच्या दुकानामध्ये त्याचे वेगवेगळे स्पेअर पार्ट करून रहीम इरफान शेख या भंगारवाल्याला विकल्या। यामध्ये मुख्य आरोपी साहिल मेहबूब शाहपुरे वय 22 राहणार दक्षिण सदर बाजार अशोकनगर याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी साहिलचे वडील मेहबूब शाहपुरे आणि भंगार विकत घेणाऱ्या रहीम इरफान शेख यांच्यावर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीकडून एकूण 8 दुचाकी आणि 3 गाड्यांचे सांगाडे जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली। सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरट्यांचा शोध सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे यांच्या पथकातील विशाल बोराडे, हनुमंत पुजारी यांना हरिभाई प्रशालेच्या मागील बाजूला साहिल संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी एका दुचाकी सोबत त्याला पकडलं। त्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यानं दुचाकी चोरल्याचं सांगितलं। यानंतर त्याला अटक करण्यात आली। त्याला न्यायालयात हजर केला असता 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती, पण कोठडीमध्ये सोमवारी 2 दिवसांची वाढ करण्यात आली। ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर, सदर बाजारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, अंमलदार औदुंबर आटोळे, शहाजहान मुलाणी, राजेश चव्हाण, संतोष पापडे, सागर सरतापे, अयाज बागलकोटे, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, हनुमंत पुजारी, विशाल बोराडे, अनमोल लट्टे, उमेश चव्हाण, राम भिंगारे, परशुराम म्हेत्रे, अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।